सायबर युगातील तांत्रिक बदलांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारितेला नवी दिशा मिळत असतानाच माध्यमांनी मानवी संवेदना आणि वस्तुनिष्ठेला अधिक महत्त्व द्यावं असे प्रतिपादन वाशिम येथे झालेल्या जिल्हा स्तरावर मीडिया चर्चासत्रात मान्यवरांनी केलं। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय वाशिम आणि मीडिया प्रभाग माउंट आबू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चर्चासत्राची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। स्वागतपर भाषण ब्रह्मकुमारी स्वाती दीदी राजयोग शिक्षिका वाशिम सेवा केंद्र यांनी केलं। विषय प्रस्तावित करताना डॉक्टर शंतनू भाई यांनी सध्याच्या माध्यमिक क्षेत्रातील नवप्रवृत्तींचा सखोल आढावा घेत सायबर युगातील पत्रकारिता केवळ वेगावर चालणारी नसून ती मानवी मूल्यांवर आधारित असली पाहिजे। ज्येष्ठ पत्रकार तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष श्री माधवराव आंभारे यांनी पत्रकारितेला अनुभव कथन करत वाचकांचा विश्वास टिकवण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि जबाबदार वृत्तांकन गरजेचं असल्याचं अधोरेखित केलं। श्री सुनील मिसर यांनी निपक्षपातीपणावर भर दिला। श्री राजेश राजोरे यांनी पत्रकारिता म्हणजे त्याग, तपस्या आणि समर्पण असल्याचं स्पष्ट केलं। श्री निलेश सोमाणी यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांनी राष्ट्राला दिशा दिल्याचं उदाहरण दिलं। श्री रवींद्र कुटे यांनी व्यावसायिकता आणि प्रामाणिकतेमधील संतुलन राखण्याची गरज मांडली। श्री प्रल्हादराव पौळकर यांनी पत्रकारांनी मुख्यांचा नायक बनण्याचं आवाहन केलं। श्री गजानन वाघ, श्री इरफान भाई, श्री मिलिंद खडसे, श्री राम धनगर यांनीही सायबर माध्यमांच्या वाढत्या प्रभावावर आपले मनोगत व्यक्त केलं। राजयोगिनी ब्रह्मकुमारी रुक्मिणी दीदी यांनी आशीर्वचन देत पत्रकारितेच्या उच्च हेतूचा उल्लेख केला। राजयोग अभ्यास ब्रदर ज्योती दीदी यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक या चर्चेसाठी वाशिम जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सायबर माध्यम क्षेत्रातील विविध पत्रकार, संपादक, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे पी.डी. जोशी सर, संजय कडोळे, अपडेट इंडिया टीव्ही न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार, कैलास हांडे, विनोद गणवीर यांचा उल्लेखनीय यामध्ये सहभाग होता। जन्मता न्यूज करता ज्ञानेश्वर वरकट यांची रिपोर्ट वाशिम।